विधानसभा निवडणुकीचे मतदान जे आहे तर ते काल पार पाडलेले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात एक केंद्रबिंदू असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील अ, मतदारांचा कल कोणाच्या बाजूने होता हे आपण जाणून घेऊया. माझ्यासोबत काही पत्रकार आहेत. अ, सर काय सांगाल? अ, उत्तरेमध्ये कशा पद्धतीचा यावेळेस निवडणुकीमध्ये फॅक्टर जो आहे तो पाहायला मिळाला? अकोला विधान परिषद मतदारसंघ जर पाहिला तर त्यात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये प्रामुख्याने लढत झालेली दिसते. त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर डॉक्टर किरण लहामटे हे राष्ट्रवादी काँग्रेसकडे होते, परंतु ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट झाली त्यावेळेस किरण लहामटे यांनी अजित पवार गटाकडं जुळून घेतलं. त्यावेळेस शरद पवार यांनी अमित भांगरे या तरुणाला पाठबळ देत त्या ठिकाणी अमित भांगरेची तयारी करून घेतली आणि जागा कोणत्या पक्षाकडे जाणार हे गोंधळाची स्थिती असताना अचानकपणे मधुकरराव वैभव पिचड यांनी सुद्धा आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. म्हणजे त्या अकोला मतदारसंघात जर पाहिलं तर तिरंगी लढत आपल्याला पाहायला मिळते. हे डॉक्टर किरण लहामटे हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार गटाकडून, त्याच्यानंतर अमित भांगरे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून आणि वैभव पिचड माजी आमदार हे अपक्ष अशी तिरंगी फाईट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अकोला मतदारसंघ हा बहुबहुल आदिवासी पट्टा आहे आणि मागच्या वेळेस किरण लहामटे यांनी वैभव पिचड यांचा पराभव करून तिथं राष्ट्रवादी काँग्रेसला ती जागा मिळवून दिली होती. पण आता किरण लहामटे हे अजित पवार गटात आहेत, अमित भांगरे हे राष्ट्रवादीकडून लढत आहे, वैभव पिचड तिरंगी लढत या ठिकाणी पाहायला मिळते. आदिवासी भाग त्याचबरोबर या ठिकाणी शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळं या ठिकाणी अत्यंत चुरशीची अशी तिरंगी फाईट या ठिकाणी पाहायला मिळते. त्यानंतर वैभव पिचड यांनी हा अर्ज दाखल केल्यामुळे या ठिकाणी मोठी चुरस निर्माण झालेली आहे. या मतदारसंघामध्ये संगमनेर या तालुक्यातील 2 जिल्हा परिषद गट हे अकोला विधानसभा मतदारसंघात असल्यामुळे त्या ठिकाणी बाळासाहेब थोरात हे काय भूमिका घेतात आणि कुणाला पाठबळ देतात, त्यामुळे बाळासाहेब थोरातांची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची असणार आहे आणि त्यामुळे या ठिकाणी तिरंगी फाईट आणि अ, अनाकलनीय निकाल या ठिकाणी लागण्याची शक्यता निर्माण झाली. कोणते मुद्दे जे आहेत तर ते त्या ठिकाणी या ठिकाणी आपण जर पाहिलं तर ज्यावेळेस किरण लहामटे यांनी पक्ष सोडला त्यावेळेस तिथं एकनिष्ठतेची लाट निर्माण झालेली होती. या भागामध्ये शरद पवार गट यांना मानणार खूप मोठा वर्ग आहे. त्याचबरोबर इथं कम्युनिस्टांचा बालेकिल्ला पूर्वीच्या काळी होता, हा राष्ट्रवादीकडे आला. ज्यावेळेस पिचड राष्ट्रवादीत होते त्यावेळेस तो राष्ट्रवादीकडेच राहिला. पिचड भाजपमध्ये गेल्यानंतर सुद्धा लहामटे यांनी पिचडांचा पराभव करून हा पुन्हा राष्ट्रवादीकडे ठेवला. म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार यांना मानणारा या ठिकाणी फार मोठा वर्ग आहे. त्यामुळे ती अप्रत्यक्षपणे सत्ता बदलाची भूमिका किरण लहामटे यांनी लोकांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला की मतदारसंघाच्या विकासासाठी आम्ही सत्ता बदल केला, पण तो बऱ्याच ठिकाणी लोकांना रुचलेला फारसा दिसत नाही. शरद पवारांच्या भोवती हा मतदारसंघ बऱ्याचपैकी फिरताना दिसतो. मग काय महायुती की महाविकास? या ठिकाणी तिरंगी फाईट आहे. महायुती महाविकास आघाडीत लढत होत असताना पिचड यांना उमेदवारी न मिळाल्यामुळं पिचड यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी अत्यंत चुरशीची ही तिरंगी फाईट पाहायला मिळणार आहे. निकाल स्पष्टपणे सांगता येणार नाही, पण शरद पवार फॅक्टर आणि बाळासाहेब थोरात यांची भूमिका या ठिकाणी निर्णायक होऊ शकते. दुसरा मतदारसंघ आहे संगमनेर. संगमनेरमध्ये काय परिस्थिती? संगमनेर हा पूर्वीपासून काँग्रेसचा बालेकिल्ला मानलेला आहे. काँग्रेसची अनेक वेळा पडझड झाली, पण थोरातांनी कधीही काँग्रेस सोडले नाही. संगमनेरमध्ये जवळजवळ 64% मतदान झालेलं आहे. संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरातांचं पूर्वीपासून वर्चस्व राहिलेलं आहे. संगमनेर मतदारसंघामध्ये शिर्डी मतदारसंघातील 2 जिल्हा परिषद गट जोडलेले आहेत. या ठिकाणी सुजय विखे यांनी सुरुवातीपासून तयारी केलेली होती. अत्यंत प्रभावीपणे सभा पण घेतलेल्या होत्या. सुजयदादा या ठिकाणी निवडणूक लढतील अशी चर्चा पण त्या ठिकाणी केली जात होती. पण ऐन अखेरच्या टप्प्यात जागा वाढपाट हा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाकडे गेला आणि शिंदे गटाने त्यातील अमोल खताळ या तरुणाला उमेदवारी दिली. अमोल खताळ बीजेपीत असताना बीजेपीतून ते शिवसेनेत गेले आणि तिथले उमेदवार झाले. त्यामुळे या ठिकाणी अमोल खताळ यांनी जरी वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला असला, विखेंची जरी साथ असली, तरी हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे, बाळासाहेब थोरातांचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे त्या ठिकाणी फार मोठा फरक पडेल अशी परिस्थिती दिसून येत नाही. बाळासाहेब थोरातांचं कार्य खूप स्पष्टपणे
विजयाच्या दिशेने वाटचाल करताना दिसून येत आहे. मध्यंतरी एक फॅक्टर जो झाला, जयश्री थोरात यांच्यावर एक वक्तव्य केलं, त्याच्यानंतर मोठा गोंधळ निर्माण झाला होता. तर त्याचा किती इम्पॅक्ट आणि जे काही योजना आहेत, सुजय विखेंनी देखील मोठ्या प्रमाणात योजना तिथे राबवल्यात, राधाकृष्ण विखे पाटलांनी देखील. तर त्याचा किती फायदा किंवा तोटा त्या ठिकाणी होऊ शकतो? सुजय विखेने ज्यावेळेस तयारी चालू केली त्यावेळेस सुजय विखेंच्या सभेमध्येच अ, डॉक्टर जयश्री थोरात यांच्याबद्दल वक्तव्य केले गेले आणि तिथपासून नंतर मतदारसंघातलं वातावरण अचानक फिरायला सुरुवात झाली. जयश्री थोरातांबद्दल केलेलं वक्तव्य संगमनेरमधील सर्वसामान्य जनतेला अजिबात रुचलं नाही आणि त्याचा परिणाम असा झाला की शेवटी सुजय विखे यांना उमेदवारी पाणी सोडावं लागलं. तो मतदारसंघ स- अ, शिवसेनेच्या शिंदे गटाकडे गेला. परिणाम असा झाला की त्याचा परिणाम मतदारसंघात सुद्धा दिसून आला. शिवसे त्या ठिकाणी शिवसेनेने ताकद उभा करण्याचा प्रयत्न केला. सुजय विखेंनी पण ताकद उभा करण्याचा प्रयत्न केला. पण जो जयश्री विखेंना झालेला महिलांच्या याच्यावरती बोलण्याचा फटका त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये स्थानिक उमेदवार जे आहेत अमोल खताळ यांना सुद्धा बसण्याची शक्यता आहे. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये थोरातांचं पार स्पष्टपणे मोठ्या मताधिक्याने थोरात निवडून येईल अशी त्या ठिकाणी वाटचाल चालू आहे. त्यानंतर तिसरा मतदारसंघ आहे शिर्डी. शिर्डीत काय होईल? कोणता फॅक्टर काम करेल? शिर्डी मतदारसंघ हा पूर्वीपासून डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांचा मतदारसंघ बालेकिल्ला मानला जातो. होम ग्राउंड त्यांचा आहे. या ठिकाणी सुरुवातीला दुरंगी लढत होईल असं मानलं जात होतं. त्या ठिकाणी राधाकृष्ण विखे पाटील आणि त्या ठिकाणी प्रभावती घोगरे यांना काँग्रेसने उमेदवारी दिली होती. त्यामुळे त्या ठिकाणी दुरंगी लढत होईल अशी अपेक्षा होती. त्याच्यानंतर अचानकपणे भाजपचेच डॉक्टर राजेंद्र पिपाडा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. डॉक्टर राजेंद्र पिपाडा यांनी उमेदवारी अर्ज मागं घ्यावा यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खास विमान त्यांना मुंबईला न्यायला पाठवलेलं होतं. ते विमान त्यांना घेऊन गेलं, पण त्या ठिकाणी काय चर्चा झाली माहीत नाही. पण डॉक्टर पिपाडा यांनी काही अर्ज मागं घेतला नाही. त्याच्यामुळं त्या ठिकाणी तिरंगी फाईट आपल्याला पाहायला मिळते. डॉक्टर राजेंद्र पिपाडा काँग्रेसच्या प्रभावती घोगरे आणि राधाकृष्ण विखे पाटील भाजप अशी तिरंगी फाईट त्या ठिकाणी पाहायला मिळते. या ठिकाणी मतविभागणीचा फायदा डॉक्टर विखे यांना होऊ शकतो. त्या ठिकाणी आजही खूप तुल्यबळ लढत चालली असं स्थानिक लोक बोलतात. पण अखेरच्या टप्प्यात का होईना पण राधाकृष्ण विखे यांना याचा त्यांचा मूळ काव मंत्रिपद त्या ठिकाणी त्यांचे अनेक प्रकारच्या संस्था आणि त्यांचं मतदारसंघावर असलेलं वर्चस्व याचा फायदा त्यांना शेवटच्या टप्प्यात मिळू शकतो. चौथा मतदारसंघ आहे कोपरगाव. कोपरगावमध्ये काय परिस्थिती? कोपरगावमध्ये विद्यमान आमदार आशुतोष काळे हे शरद पवार चंद्र गटाकडून अजितदादा गटाकडे गेले. त्यावेळेस त्या ठिकाणी पूर्वीचे जे माजी आमदार होते स्नेहलताताई कोल्हे त्यांचे चिरंजीव विवेक कोल्हे हे निवडणूक लढवतील अशी चर्चा सुरू झाली. विवेक कोल्हे यांनी अनेक वेळा शरद पवार यांची भेटही घेतली आणि परंपरागत काळे कोल्हे यांची लढत होईल अशी स्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली होती. पण अखेरच्या टप्प्यामध्ये विवेक कोल्हे यांची मनधरणी करण्यात भाजपचे राष्ट्रीय नेते अमित शहा यांनी त्यांना खास दिल्लीला बोलावून घेतलं. स्नेहलता कोल्हे विवेक कोल्हे यांची समजूत काढण्यात भाजपचे वरिष्ठ पातळीवरचे नेते यशस्वी झाले. त्यामुळे विवेक कोल्हेंनी आपली तलवार मॅन केली आणि ऐनवेळेस उमेदवारी करणे नाकारली. त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा प्रश्न पडला की हा मतदारसंघ आता इथं उमेदवारी कोणाला द्यायची. त्यावेळेस त्यांचा जो जुना कट्टर कार्यकर्ता होता त्या ठिकाणी संदीप वरपे यांच्या गळ्यात त्यांनी ती माळ टाकली. संदीप वरपे हे अत्यंत सर्वसामान्य व्यक्तिमत्व आहे. पण आशुतोष काळे यांच्या मागच्या विजयामध्ये संदीप वरपे यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती. संदीप वरपे यांचा प्रचार त्यावेळेस संदीप वरपेंनीच आशुतोष काळे यांची सगळी प्रचार यंत्रणा राबवली होती. त्यामुळं आज वरकरणी जरी आशुतोष काळे यांना ही लढत सोपी वाटत असली तरी कोल्हेंची मतं ही काळेंच्या मतामध्ये डायव्हर्ट होतील अशी स्थिती स्थानिक पातळीवरचे लोक मानत नाहीत. कोल्हेंची मतं ही वरपेंकडे डायव्हर्ट होतील अशी स्थानिक लोक बोलतात. त्याचबरोबर वरपेंबद्दल त्या ठिकाणी सहानुभूतीची भावना पण निर्माण झाली. अनेक स्थानिक पातळीवरचे लोक कायमच काळे कोल्हे यांना मतदान का करायचं, एक सर्वसामान्य माणसाला उमेदवारी मिळाली तर आपण त्या भावनेतून सुद्धा त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे असेही चर्चा ग्राउंड लेवलवर दिसून येत होत्या. त्यामुळं अखेरच्या टप्प्यामध्ये आशुतोष काळे यांना सुद्धा त्या ठिकाणी मोठी धावपळ करावी लागली. पण अखेरच्या टप्प्यामध्ये धावपळ जरी केली
तरी आशुतोष काळे यांचं पारडं त्या ठिकाणी जड दिसत आहे. कारण संदीप वरपे हे सर्वसामान्य व्यक्तिमत्व होतं. कुठल्या संस्था त्यांच्या ताब्यात नाही किंवा काहीच नाही. फक्त आता ज्याला सहानुभूतीचा कितपत लाभ त्यांना मिळतो हे येणाऱ्या काळामध्ये आपल्या लक्षात येईल. चारही मतदारसंघ पाहिले तर साखर कारखाना मोठ्या प्रमाणात आहे. त्याच याच्यावर हे नेते जे आहेत तर ते निवडून येतात. तर कोणता फॅक्टर शासकीय योजना फॅक्टर चालेल की सहकार आणि शिक्षण संस्थेचा फॅक्टर चालेल? या सगळ्या मतदारसंघात जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी साखर कारखाना आणि संस्था ह्या ज्यांच्याकडे आहेत त्यांचं त्या मतदारसंघावर प्राबल्य राहिलेलं आहे. साखर कारखाना असेल त्यांचे सभासद असतात. त्या सभासदांचा ऊस त्या ठिकाणी कारखान्याला जात असतो, त्यामुळे त्या सभासदांना कारखानदाराची गरज असते आणि त्यांचं एक बॉन्डिंग असतं. त्यामुळे प्रत्येकाच्या भागामध्ये या ठिकाणी शिक्षण संस्थांमध्ये अनेक त्या भागातील कर्मचारी कामाला असतात, शिक्षक असतात किंवा इतर कर्मचारी असतात. त्यांचा बेनिफिट या सगळ्यांना आतापर्यंत कायम स्वरूपी मिळत आले. त्यामुळं ज्याच्या ताब्यात सत्तास्थान आहेत त्याचा फायदा तिथल्या उमेदवाराला निश्चितपणे मिळाल्याचा आपल्याला आजवरच्या याच्यामध्ये दिसून आला. पुढचा मतदारसंघ आहे श्रीरामपूरची काय परिस्थिती? श्रीरामपूर हा अनुसूचित जाती जमातीसाठी राखीव होता. या ठिकाणी काँग्रेसचे लहू कानडे हे उमेदवार होते, पण ऐन वेळेस लहू कानडे यांची उमेदवारी टाळून ऐन वेळेस त्या ठिकाणी हेमंत ओगले यांना काँग्रेसने उमेदवारी दिली. पर्यायाने विद्यमान जे आमदार होते लहू कानडे यांनी पक्ष बदल केला आणि ते अजित पवार गटात दाखल झाले आणि त्यांनी घड्याळ चिन्ह घेतलं. त्याचबरोबर त्या ठिकाणी महायुतीमध्ये पुन्हा बंडखोरी करून माजी आमदार भाऊसाहेब काळे यांनी लोकसभेच्या वेळेसच त्यांनी शिवसेनेमध्ये शिंदे गटामध्ये प्रवेश केला होता. त्यांना पण उमेदवारी मिळण्याची आशा होती आणि त्यांना पण एबी फॉर्म मिळाला. म्हणजे त्या ठिकाणी तिरंगी फाईट झाली. महायुतीमध्ये 2 गट पडले. एक अजित पवार यांचा पण गट राहिला, त्यानंतर भाऊसाहेब कांबळे यांचा पण गट राहिला आणि काँग्रेसचे हेमंत ओगले यांचा पण राहिला. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अनुसूचित जाती जमातीचा मतदारसंघ असल्यामुळे त्या ठिकाणी फारशी सर्वसामान्य लोकांना त्या निवडणुकीचं फारसं घेणं देणं होतं अशातला काही प्रकार दिसून आला नाही. भाऊसाहेब कांबळे हे आजारी होते. आजारी असताना त्यांनी तो प्रचार आपली यंत्रणा चालू ठेवली. व्हीलचेअरमधून बसून किंवा स्वतः ॲम्ब्युलन्समधून बसून ते प्रचार करत होते. पण त्यांना तो तेवढा प्रभावीपणे प्रचार आजारी असल्यामुळं करता आला नाही. पण लहू कानडे आणि हेमंत ओगले यांच्यामध्ये दुरंगी लढत चांगली जुळून आली होती. आता लहू कानडे हे अहमदनगर जिल्हा परिषदमध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून सुद्धा काम केलं. त्याच्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी आमदार म्हणून सुद्धा काम केलं. त्यांची विकास कामं त्या भागात आहेत. त्यामुळे आता लहू कानडे तिथं काँग्रेसचं बऱ्यापैकी प्राबल्य आहे. मग त्याचा फायदा हेमंत ओगले यांना कितपत मिळतो हे पाहणं गरजेचं आहे. कारण हेमंत ओगले आणि लहू कानडे अशीच त्या ठिकाणी प्रमुख फाईट असणार आहे. सर पुढचा मतदारसंघ आहे नेवासामध्ये काय परिस्थिती? नेवासा मतदारसंघामध्ये महाआघाडीकडून ठाकरे सेनेकडून शंकरराव गडाख हे उमेदवारी करीत आहेत आणि त्यांच्या विरोधात म्हणजे भाजपचेच असणार आहे. पण आता ऐनवेळी जागा वाटपात ती जागा शिंदे सेनेला गेल्यामुळं विठ्ठलराव लंगे हे उमेदवारी करीत आहेत आणि माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे की ज्यांना महायुतीच्या उमेदवारीची अपेक्षा होती, त्यांनी मोठी तयारी केली होती. पण मात्र ऐनवेळी त्यांच्या तिकिटाचा पत्ता कट करण्यात आला आणि त्यांनी बंडखोरी केली. अशा प्रकारे गडाख, लंगे आणि मुरकुटे यांच्यामध्ये तिरंगी सामना होत आहे. गडाखांना मागच्या पंचवार्षिकमध्ये 2.5 वर्ष मंत्रिपद मिळालेलं आहे आणि त्या मंत्रिपदाच्या काळामध्ये त्यांनी जनसंपर्क मोठ्या प्रमाणात वाढवला, विकास कामांचा मोठा धडाका केलेला आहे आणि त्यांच्या वाट्यात साखर कारखाना आणि मोठमोठ्या शैक्षणिक संस्था, मतदारांचा मोठा संच, कार्यकर्त्यांची मोठी फौज असल्यामुळं शंकरराव गडाखांचं आज त्या ठिकाणी पारडं जड वाटत आहे. काय होईल? कोण बाजी मारणार? या तिरंगी लढतीमध्ये शंकरराव गडाख बाजी मारतील असं वाटतं. दुसरा मतदारसंघ आहे राहुल, तिथे काय परिस्थिती? राहुरी मतदारसंघामध्ये मागच्याच निवडणुकीची आता पुनरावृत्ती होत आहे. माजी आमदार शिवाजीराव कर्डिले आणि महाआघाडीकडून पवार गटाकडून या ठिकाणी प्राजक्त तनपुरे, या कर्डिले आणि तनपुरे या दोघांमध्ये ही मुख्य लढत होत आहे. तनपुरे यांना सुद्धा मागच्या पंचवार्षिकमध्ये 2.5 वर्ष मंत्रिपद मिळालं होतं आणि त्या मंत्रिपदाच्या माध्यमातून त्यांनी सुद्धा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मात्र सत्ता पालट झाल्यानंतर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी शिवाजीराव कर्डिले यांची निवड झाली
शिवाजीराव कर्डिले मागच्या निवडणुकीमध्ये पराभूत झाले. मात्र पराभूत होऊनही त्यांनी राहुरी मतदारसंघामध्ये जी काही गावं येतात, मग नगर तालुक्यातली गाव असतील, पाथर्डी तालुक्यातली गाव असतात, त्यांनी मतदारांशी असणारा संपर्क त्यांनी तोडला नाही, तो तसाच कायम ठेवला. ते कायम मतदारांच्या टचमध्ये राहिले, कार्यकर्त्यांना ताकद देत राहिले आणि पुन्हा ह्या निवडणुकीमध्ये कर्डिले भाजपकडून मोठ्या ताकदीने मैदानात उतरलेले आहेत. जरी आज राहुरी मतदारसंघामध्ये राहुरी तालुक्यातला तनपुर यांच्या विरोधात एकही उमेदवार नसला तरी कर्डिले यांनी राहुरी तालुक्यामध्ये आपलं एक वेगळा कार्यकर्त्यांचा संच तयार केलेला आहे आणि एक सर्वसामान्य जनता सुद्धा त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभी राहिलेली दिसते. त्या तुलनेत तनपुरे यांची जी प्रचार यंत्रणा आहे, तनपुरे यांची प्रचार यंत्रणेने थोडीशी कमकुवतपणा जाणवला. कर्डिले यांनी पहिल्यापासूनच स्ट्रॉंग प्रचार यंत्रणा राबवली आणि प्रचारही मोठ्या प्रभावाने त्यांनी मोठ्या प्रभावाने केलाय आणि भाजपचे जे काही मुद्दे होते, केंद्र सरकारने जे काही मुद्दे शेतकऱ्यांसाठी योजना असतील, लाडकी बहीण योजना असेल, या योजनांच्या माध्यमातून जिल्हा बँकेच्या योजना असतील, या योजनांच्या माध्यमातून कर्डिले मतदारांपर्यंत गेले आणि सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे राहुरी तालुक्यात विखे घराण्याचं मोठं प्राबल्य आहे. सुभाष पाटील हे जे मागच्या वेळेस उभे होते, आज ते सुभाष पाटील आज कर्डिलेंबरोबर होते आणि विखेंची मोठी साथ कर्डिलेला यावेळेस राहुरी तालुक्यातून मिळालेली दिसते. त्याच्यामुळं थोडंसं जरी काटे तनपुरे आणि कर्डिले यांच्या दोघांमध्येच फाईट होणार असली आणि ती फाईट अतिशय चुरशीची जरी होणार असली तरी सांगणं अवघड आहे. तरी पण कर्डिले यांचं थोडंसं पारडं मला जड वाटतंय. पुढचा मतदारसंघ आहे नगर शहर. नगर शहराबद्दल नगर शहर मतदारसंघात गेल्या 10 वर्षापासून राष्ट्रवादी चे संग्राम जगताप हे प्रतिनिधित्व करतात. परंतु आता जे राष्ट्रवादीमध्ये फूट झाली त्याच्यामध्ये संग्राम जगताप यांनी शरद पवारांना सूरचिठ्ठी देत अजित पवारांकडे गेले. ज्यावेळेस संग्राम जगताप हे अजित पवारांकडे गेले त्याच वेळेस ते विद्यमान आमदार असल्यामुळे त्यांना महायुतीचे तेच उमेदवार असणार हे निश्चित झालं होतं. त्यांची उमेदवारी फायनल होती. त्याच्यामुळे गेल्या 3-4 महिन्यापासून संग्राम जगताप यांनी नगर शहरामध्ये मग वेगवेगळे मेळावे असतील, बैठकी असतील, सांस्कृतिक कार्यक्रम असतील, महिलांसाठी वेगवेगळे उपक्रम असतील, या माध्यमातून ते नगर शहरात गेल्या 3 महिन्यापासून त्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली होती, तयारी सुरू केली होती निवडणुकीची. त्या तुलनेत महाआघाडीमध्ये उमेदवारीचा शेवटच्या क्षणापर्यंत घोळ चालू होता. नगर शहरामध्ये ठाकरे सेनेची मोठी ताकद आहे. गेल्या 25 वर्ष नगरमध्ये ठाकरे सेनेचा आमदार होता. महापालिकेमध्ये अनेक वर्षापासून महापालिकेमध्ये नगर शिवसेनेची सत्ता आहे. अनेक महापौर शिवसेनेने दिलेले आणि असं सगळं असताना ही जागा शिवसेनेला मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र ऐनवेळी श्रीगोंद्याच्या जागेमध्ये आणि जी बदलाव झाला त्याचा परिणाम नगर शहरावर झाला आणि नगर शहराची शिवसेनेची जागेचा पत्ता कट करण्यात आला आणि ती जागा ऐनवेळी शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीला गेली आणि अभिषेक कळमकर यांना ती उमेदवारी मिळाली. अभिषेक कळमकर यांना अतिशय उशिरा उमेदवारी मिळाल्यामुळं त्यांना खरं तर प्रचारासाठी वेळ कमी मिळाला. त्यातच शिवसेनेची मनधरणी करण्यात त्यांचा बराच वेळ गेला. शिवसेनेचे अनेक नाराज होते, ते शेवटपर्यंत नाराज राहिले. जी शिवसेना आता लोकसभेला लंके यांच्या मागे ठामपणे दिसली तशी महाआघाडी ह्या वेळेस कळमकरांच्या पाठीमागे दिसली नाही. सुप्त लाट अशी चर्चा भरपूर झाली, परंतु ती चर्चा झाली होती की घडून आणली होती असा एक प्रश्न उपस्थित होतो. केडगावमध्ये कोतकरांनी ऐनवेळी शेवटच्या क्षणात कोतकरांनी कळमकरांसाठी अनेक आदेश जारी केलेत त्यांचे परंतु ते आदेश जारी उशिरा करण्यात आले. त्या आधीच कोतकरांनी आदेश जारी करण्याच्या आधीच त्यांचे अर्धे कार्यकर्ते संग्राम जगताप यांच्या प्रचारामध्ये सक्रिय झाले होते आणि जे काही राहिलेले कार्यकर्ते होते त्यांनी नंतर शेवटच्या क्षणात कळमकर यांच्या मागे ताकद उभी केली आणि ज्या वेळेस कोतकरांनी असा वेगळा निर्णय घेतल्याचं शहरामध्ये चर्चा सुरू झाली, मग त्यावेळेस संग्राम जगताप यांनी सुद्धा केडगावकडे विशेष लक्ष दिलं. कारण मागच्या दोन्ही निवडणुकीमध्ये केडगावमधून संग्राम जगताप यांना जे काही निर्णायक लीड मिळालं त्याच्यामुळे त्यांचा दोन्ही वेळेस विजय पक्का झाला होता आणि त्यामुळे संग्राम जगताप यांनी मोठ्या प्रमाणात प्रचार यंत्रणा मोर्चेबांधणी सुरू केली आणि शेवटच्या क्षणात जी सुरुवातीला जर एकतर्फी निवडणूक होती नगर शहराची, मात्र कळमकर यांच्या मागे जशी सुप्त लाटेची चर्चा सुरू झाली, परंतु ती जी सुप्त लाट होती ती मतदानाच्या दिवशी दिसली नाही. मतदानाच्या दिवशी ही सुप्त लाट दिसली नाही आणि त्याच्यामुळं या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा संग्राम जगताप हॅट्रिक मारतील असं मला वाटतंय. तर शेवगाव पाथर्डीमध्ये काय? सर, शेवगाव पाथर्डीमध्ये जर पाहिलं तर मागल्या वेळेस दुरंगी फाईट होती, पण या वेळेस तिरंगी फाईट आहे.
कारण प्रताप काका ढाकणे जे आहेत ते शरदचंद्र पवार गटाकडून उभे आहेत आणि महायुतीकडून मोनिकाताई राजळे उभे आहेत आणि अपक्ष उमेदवार म्हणून चंद्रशेखर घुले उभा आहे आणि चौथ्या उमेदवार जे आहेत त्या म्हणजे हर्षदाताई काकडे. असे 4 उमेदवार आहेत. इथं बऱ्यापैकी पाहिलं जातं तर 2 समाजाचे मोठं प्राबल्य आहे. तर इथं बऱ्याप्रमाणे जातीवर मतदान होत आहे. कारण आज जर पाहिलं तर मोनिका यांनी पंकजाताईंनी या ठिकाणी सभा केली, परंतु त्या सभेचा पाहिजे तेवढा प्रभाव मोनिकाताईसाठी पडलेला मला दिसत नाही. आणि मराठा समाजाचं जे मतदान आहे ते या तिघांमध्ये डिवाइड झालेलं आहे. कारण चंद्रशेखर घुले हे प्रॉपर शेवगावचे आहेत आणि मोनिकाताई राजळे त्या शेवगावमधून मागल्या वेळेस प्रचंड मतं घेऊन पुढे आल्या आणि म्हणून त्यांचा विजय 11,000 मतांनी झाला. पण आज ती परिस्थिती नाही. चंद्रशेखर घुले जे मतदान आहे 50-60 हजाराचं ते जागेवर ते थांबवत आहेत. म्हणजे मोनिकाताई राजळेला मोठा संघर्ष उभा राहिला आणि बोधेगाव जो जिल्हा परिषद गट आहे त्या गटामध्ये पण आज हर्षदाताई घुले जवळपास 15 ते 20 हजार मतं घेऊन त्या पण त्या ठिकाणी आज त्यांचं स्वतःचं अस्तित्व निर्माण करत आहेत. नेमकं मग मोनिकाताई राजळेंना मताधिक्य कोणतं मिळतंय हा एक चिंतनाचा प्रश्न आहे. परंतु दुसऱ्या बाजूनं शरदचंद्रजी पवार गटाचे जे प्रताप काका ढाकणे उभा आहेत ते मात्र पाथर्डीमधून 60-70 हजार मताचं त्यांच्याकडे एक मोठं प्राबल्य आहे. होतं असं की इथे जातीय समीकरण जर पाहिलं तर आजच्या परिस्थितीमध्ये की प्रताप काका ढाकणे आज पुढे जात आहेत थोडेसे, कारण तिथं सहानुभूतीची लाट या ठिकाणी तयार झालेली आहे. शरदचंद्रजी पवार साहेबांची ज्या वेळेस सभा झाली त्या सभेमध्ये सुद्धा प्रचंड गर्दी मला पाहायला मिळाली. परंतु मोनिकाताईसाठी फक्त एकच सभा घेण्यात आली, ती म्हणजे फक्त पंकजाताईची आणि त्यांच्या बहिणीची एक सभा प्रीतमताईंची घेण्यात आली. म्हणजे एकंदरीत जर परिस्थिती पाहिली तर यावेळेस मला असं वाटतं की प्रताप काका ढाकणे साहेब या निवडणुकीत मला उजवे वाटत आहेत. कर्जत जामखेड. कर्जत जामखेडमध्ये तर आपण पाहिलं तर सर्वात जास्त प्रचारामध्ये आघाडी घेतली ती रोहित पवारांनी. ज्या वेळेस भारतीय क्रिकेट संघाचे अध्यक्ष भारतीय क्रिकेट संघाचे कॅप्टन रोहित शर्मा त्यांनी कर्जत जामखेडमध्ये आणले आणि लाखो तरुण त्या ठिकाणी उपस्थित राहिले. तिथंच त्यांचा 50% प्रचार झाला होता आणि तो मतदारसंघ सुद्धा आज जातीय समीकरणामध्येच पाहिला जातो. मराठा वर्सेस धनगर अशीच ती फाईट आहे म्हणजे या पद्धतीचं. आणि मागल्या 5 वर्षामध्ये ते नवीन असताना सुद्धा जनतेने त्यांना 20-25 हजार मताच्या मतानं निवडून दिलं आणि आज ती परिस्थिती जर पाहिली तर 5 वर्षामध्ये त्यांनी मोठी विकास कामं केली. आणि आज मोदी लाट नाहीये, तिथं देवेंद्र फडणवीस येऊ शकलेले नाहीत. नितीन गडकरी आले पण त्यांचा पाहिजे तसा प्रभाव पडलेला नाही. मुळात या निवडणुकीमध्ये देशाचे नेते आणि राज्याचे नेते निवडणुकीमध्ये चालले नाही आणि म्हणून देवेंद्र फडणवीस असतील, मोदी साहेब असतील, मोठमोठ्या नेत्यांच्या सभा या जिल्ह्यामध्ये लागल्या गेल्या नाही. कारण लोकसभेचा मोठा फटका या मोठ्या नेत्यांमुळे या उमेदवारांना बसला होता. आणि आज पाहिलं तर कर्जत जामखेडमध्ये रोहित पवार 100% विजयी होतील अशी परिस्थिती तर सध्या मला पाहायला मिळते. शेवगाव आणि ते एकत्रच आहे ना. शेवगाव आणि पाथर्डी या मतदारसंघामध्ये श्रीगोंदा मतदारसंघाची परिस्थिती पूर्ण नगर जिल्ह्यापेक्षा थोडी वेगळी मला पाहायला मिळते. त्याचं कारण असं आहे की ज्या वेळेस 2009 मध्ये सगळे पक्ष वेगवेगळे लढले होते त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप आणि शिवसेना असे वेगवेगळे लढले होते. त्यावेळेस राहुल जगताप विजयी झाले होते. कारण शशिकांतजी गाडे सर हे शिवसेनेकडनं उमेदवारी केली होती आणि भाजपकडनं आपले बबनदादा पाचपुते यांनी उमेदवारी केली होती. म्हणजे या सगळ्या परिस्थितीमध्ये राहुल जगतापांनी बाजी मारली होती. पण आज जर ती परिस्थिती पाहिली तर आज सुद्धा चौरंगीच लढत मला पाहायला मिळते. कारण आज महायुतीकडनं आज विक्रम पाचपुते उभा आहेत आणि आज आपल्या ठाकरे गटाकडनं अनुराधाताई नागोडे उभा आहेत आणि अपक्ष उमेदवार म्हणून राहुल जगताप उभे आहेत आणि बहुजन वंचित आघाडीकडून अण्णासाहेब शेलार उभा आहेत. मला सांगायचं असं की आज ही चौरंगीच फाईट आहे. परंतु जे विक्रम पाचपुतेंना पाहिजे तशी प्रचारात आघाडी घेणं अपेक्षित होती तेवढी त्यांना घेता आली नाही. श्रीगोंदा मतदारसंघामध्ये सर्वात जास्त आघाडी म्हणजे प्रचारामध्ये जर कोणी घेतली असेल तर राहुल जगतापांना घेतलेली आहे. त्यांच्या सगळ्या सभा तुम्ही पहा. असं एखाद्या मोठ्या नेत्याला सुद्धा एवढ्या सभा म्हणजे लोक येत नाहीत, ते ना एवढे लोक आले. शेवटची त्यांची जर सांगता सभा जर पाहिली तर उद्धव ठाकरेंच्या सभेला लाजवेल अशी परिस्थिती त्या सभेमध्ये आम्हाला पाहायला मिळाली. म्हणजे तंतोतंत सभा झाली, एक मोठा नेता नाही. म्हणजे आपण एका बाजूने बोलत नाही पण सर्वांगीण विचार केला तर मग महत्वाचा मुद्दा असा आहे की भाजपाचं जे मतदान होतं ते बऱ्यापैकी मतदान आज अण्णासाहेब शेलारांनी सुद्धा कव्हर केले. कारण ते एक ओबीसी समाजाचा एक चेहरा म्हणून आहेत आणि आंबेडकरांची सभा सुद्धा त्या ठिकाणी झालेली आहे. तिथे सुद्धा मोठी गर्दी पाहायला मिळाली. म्हणजे एकंदरीत परिस्थिती जर पाहिली तर अनुराधाताई नागवडे यांना जी उमेदवारी दिली गेली शिवसेना म्हणजे ठाकरे गटाकडनं त्यांना त्या कालखंडामध्ये ते थोड्याशा ट्रोल झाल्या. परंतु जगतापांनी ज्यावेळेस प्रतिक्रिया दिली की ही उमेदवारी विकली गेली त्याचं क्लेरिफिकेशन त्यांना शेवटपर्यंत पण देता नाही आलं की ही उमेदवारी चुकीची आहे की बरोबर आहे. नागवडेंनी त्यावर कोणतंही उत्तर दिलं नाही.
राऊतांनी सुद्धा त्यावर कोणतेही उत्तर दिलं नाही. मुळात शिवसेना हा जो केडर आहे तो फक्त नगर तालुक्यात होता. मग नगर तालुक्याच्या शब्दावरती उमेदवारी गेली का, हा चिंतनाचा प्रश्न आहे. कारण श्रीगोंदा मतदारसंघ हा शरद पवारांना मानणार आहे आणि शरद पवारांचा बॅनर लावूनच रोहित पवार आपला राहुल जगतापांनी ती प्रचार सभा पूर्ण केल्या. मग तिथे झालं असं की त्यांना सहानुभूती मिळाली जगतापांना आणि यांना सहानुभूती मिळाली नाही. परंतु शिवसेना केडर जरी इकडे असला तर तिथं कमीत कमी तुल्यबळ पाहायला मिळत आहे. तिन्ही उमेदवार जगताप असेल, नागवडे असेल आणि पाचपुते यांना समसमान मतं मिळण्याची शक्यता आहे. इथून नागवडेंना तर आघाडी मिळणारच नाही अशी परिस्थिती या दोन गटामध्ये, चिचुंडी पाटी आणि वाळकीमध्ये आहे. आणि जर इकडल्या बाजूने पाहिलं, राहुल जगतापांचं पाहिलं तर कोळगाव गट असेल, येळपणे गट असेल आणि मांडवगण गट असेल. येळपणे गट नागवडेबाईंचा आहे, नागवडे मॅडमचा आहे, परंतु यांना चांगली आघाडी या ठिकाणी जगतापांना मिळताना मला पाहायला मिळायला लागली. आणि जर आपण इकडे पाहिलं, पाचपुत्यांची परिस्थिती पाहिली तर पाचपुत्यांनी प्रचारामध्ये आघाडी जास्त घेतली नाही. शेवटची जी सांगता सभा होती पाचपुते साहेबांची, त्यांनी भावनिक वातावरण केलं, परंतु ती जनतेमध्ये गेलं नाही. म्हणून आजची परिस्थिती जर पाहिली त्या मतदारसंघातली तर पाचपुते आणि जगताप यांच्यामध्येच एक व्यक्ती विनर होईल असं तर मला पाहायला मिळतं. सर, मला एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे. नगर जिल्ह्यामध्ये सहकाराचं मोठं जाळं आहे. तर यामध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये कोणता फॅक्टर जो आहे तो यावेळेस चालणार आहे? लाडकी बहीण असो किंवा शेतकऱ्यांसाठी जे काही वीज बिल माफ आहे किंवा काही योजना आहेत. यावेळेस महाविकास आघाडीला तेवढं ज्याप्रमाणे लोकसभेमध्ये त्यांनी शेतकऱ्यांचा मुद्दा, दुधाचा मुद्दा हा जो प्रभावीपणे मांडला होता, संविधानाचा मुद्दा, तो ह्या निवडणुकीत कुठं दिसला नाही. तर नेमका कोणता फॅक्टर चालला आणि कोणत्या मुद्द्यावर लोक उमेदवाराला निवडून देऊ शकतात? लोकसभेमध्ये जे कांदा, सोयाबीनचे भाव असतील, दुधाचे दर असतील, याबद्दल लोकांमध्ये जो आक्रोश होता, राग होता, तो त्यांनी मतदानातून व्यक्त केला आणि महाआघाडीच्या बाजूने त्या ठिकाणी कौल दिला. मात्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अशी कुठल्या प्रकारची लाड दिसून आली नाही. उलट लाडकी बहीण, महायुतीने लाडकी बहीण योजना आणल्यामुळं ती योजना इतकी प्रसिद्ध झाली की हे जे महायुतीच्या विरोधातलं जे वातावरण होतं की ते वातावरण सगळं निवळण्यात आलं आणि ते लाडकी बहीण योजना इतकी यशस्वी झाली, त्याचा अनेक महिलांना त्याचा फायदा झाला. त्याचप्रमाणे महायुतीने शेतकऱ्यांसाठी मोठमोठे पॅकेजची घोषणा केलेली आहे. शेतकऱ्यांसाठी वीज कर्ज माफी यासारख्या अनेक योजना शेतकऱ्यांना देऊ केलेल्या आहेत. त्याचप्रमाणे नगर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात जो विषय सिंचनाचा प्रश्न आहे आणि सिंचनाच्या अनेक जिल्ह्यातला अनेक असा काही भाग आहे की जो सिंचनापासून, पाण्यापासून अजूनही वंचित आहे. हा सुद्धा मुद्दा नगरचे उत्तर भाग असेल, श्रीगोंदाचा भाग असेल किंवा नगर तालुक्यासारखे साखळे योजना असेल, अशा अनेक योजना आहेत की ज्या योजना फक्त निवडणुकीमध्ये गाजतात. सिंचनाच्या योजना असतील, पाणी योजना असतील, मात्र निवडणूक झाल्यानंतर त्या योजनेकडे कोणी ढुंगण पाहत नाही. ह्या योजनांची पुन्हा या निवडणुकीमध्ये खूप चर्चा झाली आणि ह्या मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे, जरांगे फॅक्टर, त्याची सुद्धा नुसतं पाडा, परंतु नेमकं कोणाला पाडायचं हे स्पष्ट मतदारांपर्यंत हे स्पष्ट संकल्पना गेलेली नाही. नेमकं पाडायचं कोणाला. त्याच्यामुळे जरांगे फॅक्टर सुद्धा ह्या निवडणूक खूपच प्रभावी ठरेल असं वाटत नाही. महायुती आणि महाविकास आघाडी किती किती सीट येऊ शकतात? 6 सीट येते. समान समान म्हणजे मागच्या वेळेस जो फॅक्टर पाहायला मिळाला होता, भाजपला 3 होते आणि 9 राष्ट्रवादी काँग्रेसला होते. तर यावेळेस तसं हे दिसत नाही. नाही, महाविकास आघाडीला 12 पैकी 6 जागा आणि महायुतीला 6 जागा मिळतील असं वाटते. निश्चितच हे होते. यांनी सर्व विश्लेषण जे आहे तर ते केलेलं आहे. नगरचे पत्रकार आहेत रोहित वाळके, मुंबई तक.